तरी दार उतर करत असताना आता माझ्या अनेक बहिणी आल्या. सकाळी मी नाशिकमध्ये आम्ही सगळेजण आलो. सुरुवात केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत उत्साहाने माझ्या बांधवांनी माझ्या बहिणींनी माझं स्वागत केलं. आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. आम्ही हात करत होतो, त्या आम्हाला प्रतिसाद देत होत्या. त्याच्यामध्ये कधी उतरले तर सेल्फी काढत होत्या. आता अनेकांनी इतर रक्षाबंधन केलं. त्याच्यामध्ये भावाच्या नात्याने मला राखी बांधली. उद्याच्या 19 रक्षाबंधन आहे. मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला सांगायचंय की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्या करता दिलेली आहे. चर्चा चालू आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे. आता गावागावात, पाड्यावर, तांड्यावर, सगळीकडे वाडी वस्तीवर महिलांना कळलं की अशी काहीतरी योजना आली आणि ती योजना 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या महिलांच्या करता आहे, गरीब महिलांच्या करता. आम्ही बऱ्याचदा बघतो कित्येक घरामध्ये आई स्वतःच्या पोटाला चिमटा देते आणि मुलाला मुलीला कसं चांगलं देता येईल. आपल्याला काही हवं असेल तर त्याला कुठंतरी ती थांबवण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या गोष्टीला मुरड घालते आणि म्हणते नाही, माझ्या कच्च्या बच्चांच्या करता मला काहीतरी केलं पाहिजे. पण तिला पण जगण्याचा अधिकार आहे ना. तिला वाटत नाही की कधी यात्रेला जत्रेला आपण काहीतरी घ्यावं. त्याच्यामध्ये कचरा गोळा करणारी महिला, काचा गोळा करणारी महिला, त्याच्यामध्ये धुणं भांडी करणारी महिला, झाडू पोतना करणारी महिला, अशा अनेक प्रकारची कामं माझ्या महिला भगिनी करत असतात. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. राहणीमान पूर्वीच्या तुलनेने बदललंय, परत एक मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महिला धोरणात आपण आणलंय. परंतु अजून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काय देता येईल, त्यांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ ह्याला बाजारपेठ कशी मिळेल, त्यांना त्याच्यातनं उत्पन्न कसं निर्माण होईल. त्यांच्या घरामध्ये त्यांचा पती कमवतो, कारभारी कमवतो, सगळं शेवटी त्यांचं ऐकावं लागतं. अरे पण त्या महिलेला पण मन आहे ना, तिलाही वाटतं ना की काहीतरी मी पण करावं माझ्या मुलाबाळांच्या करता. वाटतं की नाही? हात वर करा. तेव्हा का हात वर झाले? एवढ्या महिलांना वाटतं. परंतु इतके दिवस सगळ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. आम्ही पण त्याला जबाबदारी, मी दुसऱ्यांना फक्त दोष देत नाही. आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला 1500 रुपये द्यायचे, वर्षाला 18,000 रुपये. जुलै पासून कार्यक्रम सुरू केला, फॉर्म भरतायत. अजूनही फॉर्म भरण्याचं काम चाललंय. आया बहिणींनो, माय माऊलींनो, घाबरू नका. तुमचे फॉर्म भरून घेतले जातील. जरा उशीर होतोय, परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार. तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. हा अजितदादाचा वादा आहे, मी तुम्हाला सांगतो. कुठेही मी कमी पडणार नाही. त्यामध्ये वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहिलेलो आहे. मी आज इथं आलोय. आजपासून आमचा दौरा, जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे. कालच मी महिलांच्या करता 19 तारखेला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न चाललेला आहे. 17 तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना, आतापर्यंत तो आकडा 1.25 कोटी पर्यंत पोहोचलाय. कदाचित तो 1.5 कोटी पर्यंत जाईल, 2 कोटी पर्यंत जाईल. हरकत नाही, तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि काल मी 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय. पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत. ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा. माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल. वर्षभरामध्ये 46,000 कोटी रुपये आम्ही आमच्या माय माऊलीच्या करता, माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला. विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे हे चुनावी जुमला आहे, हे तात्पुरतं आहे. मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो,
तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे तात्पुरतं नाही. महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायम पुढे 5 वर्ष तुमची योजना चालेल, हा अजितदादाचा वाद आहे.